नो डाऊट. खरंच म्हणजे ज्यावेळेला मी पहिल्यांदा ऐकलं तुमच्याकडून की नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यामध्ये तिथल्या आदिवासी ग्रामीण भागातील मुलं प्रशासकीय सेवेमध्ये यावीत म्हणून तुम्ही जो हा सामाजिक उपक्रम सुरू केला त्याला निश्चितच माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नक्की मला तुमच्या स्टडी सेंटरला व्हिजिट करायला आवडेल. मी लवकरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी येईन. माझं विद्यार्थ्यांना सांगणं एकच आहे की म्हणजे एक काळ होता की IAS IPS होणं हे आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही असं ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना वाटायचं. पण तशी काही परिस्थिती राहिलेली नाही आहे. म्हणजे शहरातल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या मुलांना खूप काहीतरी वेटेज मिळतं वगैरे असं काही नाही. म्हणजे ग्रामीण भागातला कितीही गरीब परिस्थितीत कोणाच्याही पोटी जन्माला आलेला मुलगा होऊ शकतो. मला असं वाटतं की माझ्या निकालानं ते सिद्ध करून दाखवलं. आज तुम्ही कोणत्या घरात जन्माला आलाय किंवा तुमचे आई वडील काय करतायत, तुमचे बाकीचं वातावरण कसं हे महत्त्वाचं नाही. आज भांडवल जे आहे ते फक्त गुणवत्ता आहे आणि ज्याच्याकडे ते भांडवल असेल तो निश्चितपणाने यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे की अडचणी आल्या तर ओके त्याला पण तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. कारण जितक्या जास्त अडचणी येतील तेवढं त्या अडचणीवरती मात करण्यासाठी तुमची जी क्षमता असते त्याचा विकास होत जाईल. आणि निश्चित प्रमाणात आज जे प्रमाण बघतोय आपण की IAS IPS किंवा राज्यसेवेतील सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचं अधिकाऱ्यांचं प्रमाण बघितलं तर ग्रामीण भागातला टक्का भरपूर वाढतोय. त्यामुळे मी ग्रामीण भागातला आहे, गरीब कुटुंबातला आहे म्हणून कधी निराश होऊ नका. त्या गोष्टीलाच परिस्थितीलाच तुमची प्रेरणा बनवा आणि अभ्यास करत राहा. सातत्य ठेवा, योग्य मार्गदर्शन घ्या, कोणाला तरी प्रेरणा बनवा आणि अभ्यास करत राहा. यश निश्चितप्रमाणे म्हणजे मी विद्यार्थ्यांना एवढं सांगेन की तुम्ही 5-6 स्टेज फॉलो करा. कारण जनरली चुका या होतात की आम्ही पुस्तक घेतो आणि वाचायला लागतो. प्रश्न कसे येतात, त्या पुस्तकाचा दर्जा किती आहे हे अजिबात आम्हाला काही माहीत नसतं. सो बेसिकली तुम्ही जी परीक्षा देणार आहे त्यातले सगळ्यात चांगले गुरु असतात मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि तो सिलेबस. तर तो तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. त्यानंतर योग्य संदर्भ ग्रंथ निवडा. 1-2 एका विषयासाठी कमीत कमी 2 तरी वाचावे लागतील तुम्हाला. आणि ते वाचल्यानंतर स्वतःच्या नोट्स काढायची सवय लावा. कारण त्यामुळे सिलेक्टिव्ह वाचण्याची सवय लागते. नोट्स काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की तुम्ही रिव्हिजनसाठी अवश्य वेळ द्या. आणि एक्झामच्या अगोदर टाइम मॅनेजमेंट त्या 2 तासाचं, कारण वर्षभर काय केलं यापेक्षा त्या परीक्षेच्या 2 काळात तुम्ही काय केलं याच्यावरती तुमचं मूल्यमापन करणार आहे. सो त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावं म्हणून तुम्ही एक्झामच्या अगोदर 2-4-5 जे शक्य होईल तेवढे क्वेश्चन पेपर सोडवा आणि निश्चितप्रमाणे या स्टेज फॉलो केला तर तुम्हाला यश मिळेल.